मित्र, डीबीटी लिंक खातं कसं चेक करायचं? कारण लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांची योजना असेल, अनुदान असेल, तर डीबीटी मार्फत आता तुमच्या खात्यावरती जमा केलं जात आहे. त्यामुळं माझ्या खात्याला डीबीटी संलग्न झालेला आहे का? किंवा आधार सीडिंग झालेला आहे का? माझा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का? या सगळ्या प्रश्न तुम्ही घरी बसल्या पाहू शकता. ते पाहण्याचे 2 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे NPCI मॅपिंग. त्याला आपण NPCI मॅपिंग म्हणतो. तर npci.org.in.com ही जी वेबसाईट आहे, पहिली वेबसाईट, यावरती तुम्हाला भेट द्यायची आहे. ही वेबसाईट खास करून डीबीटी लिंक खाते पाहण्यासाठी आणि डीबीटी लिंक करण्यासाठी वापरण्यात येत आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कन्झ्युमर सेक्शन्समध्ये जायचं आहे. कन्झ्युमर सेक्शन्समध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला आधार सीडिंग एनेबलर बेस जो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये पुन्हा रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगमध्ये एकतर रिक्वेस्ट तुम्ही नवीन टाकू शकता आधार सीडिंगची, चेक स्टेटस जे तुम्ही रिक्वेस्ट टाकले त्याचं स्टेटस चेक करू शकता, किंवा तुम्हाला मॅपिंग स्टेटस म्हणजे तिसरं ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे. आधार कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला जो काही कॅप्चा आलेला आहे तो कॅप्चा दर्ज करायचा आहे. चेक स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर आधार संलग्न असलेल्या मोबाईलवरती एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला दर्ज करायचा आहे. लक्षात राहू द्या की तुमच्या आधारला जर मोबाईल लिंक असेल तरच तुम्ही घरी बसल्या हे करू शकता, अन्यथा तुम्हाला सर्वात अगोदर आधारला मोबाईल लिंक करणं गरजेचं आहे. सबमिट केल्यानंतर इथं दिसून येईल एनेबल्ड फॉर डीबीटी, म्हणजेच हे खातं ॲक्टिव्ह आहे डीबीटीसाठी. आणि मग कोणत्या तारखेला झालेलं आहे तेही आपण पाहू शकतो. माझं 6 जूनला झालेलं आहे आणि कुठल्या बँकेसाठी झालं तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेसाठी झालेला आहे. हा झाला एक प्रकार, एक पर्याय. त्याच्याच निगडीत आणखीन एक पर्याय म्हणजे माय आधार किंवा UIDAIची जी काही वेबसाईट आहे, आधार कार्डची जी काही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती तुम्ही ज्यावेळेस तुमचं आधार कार्ड डाउनलोडला जाता, म्हणजे तुम्ही असंही UIDAI जर टाकलात तर एक आधारची वेबसाईट ओपन होते. त्यामध्ये वेलकम भाषा निवडायची आहे. भाषा निवडल्यानंतर बरेचसे ऑप्शन्स येतील. त्यामध्ये तुम्हाला डाउनलोड आधार हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. सर्व्हरचा खूप प्रॉब्लेम असतो, त्यामुळे मी तुम्हाला हे सेकंड ऑप्शन सांगतोय. पहिलं ऑप्शन तुमचं हे होतं. डाउनलोड आधारवरती आल्यानंतर तुम्हाला परत तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा दर्ज करायचा आहे. परत एकदा OTP तुमच्या आधार संलग्न खात्यावरती येईल. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर गरजेचा आहे. कॅप्चा दर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड लॉग इन होईल, म्हणजेच ओपन होईल आधार कार्ड. बहुतांश वेळेस UIDAIची वेबसाईट ही डाऊन असते, त्यामुळे तुम्हाला हे ऑप्शन सोयीचं ठरणार नाही. त्यामध्ये तुम्ही खाली आल्यानंतर बँक सीडिंग स्टेटसवरती पाहू शकता. आता मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी येऊन तुम्ही तुमचं स्टेटस पाहू शकता, परंतु आपण पाहतोय की सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळं हे दाखवत नाहीये. आणि इथंही हेच ऑप्शन दाखवलं जाईल जसे की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं. तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या आधार संलग्न खातं पाहू शकता.